ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षण भाग 25. आचार्योपासन भाग 8. ओव्या आहेत 431 ते 440. जीवात जीव असेपर्यंत शिष्याची गुरुसेवा करण्याची कामना असतेच, पण ज्ञानदेव देहपातानंतर सुद्धा गुरुसेवा कशी करता येईल ते सांगत आहेत. इये शरीरीची माती मेळवीन तिये क्षिती, जेथ श्री चरण उभे ठाती श्री गुरुचे. जेथे पूजनीय श्री गुरूंचे चरण उभे राहतील त्या जागी या माझ्या शरीराची माती मिळवीन. माझा स्वामी कवतिके स्पर्शी जती जिये उदके, तेथ लय नेईन निके आपी आप. माझा स्वामी ज्या पाण्याला सहज स्पर्श करील त्या पाण्यात माझ्या शरीरातील पाणी चांगले लयाला नेईन. श्री गुरु ओवाळी जती का भुवनी जे उजळी जती, तया दीपांची या दीप्ती ठेवीन तेज. ज्या दिव्यांनी श्री गुरूंना ओवाळतात अथवा जे दिवे श्री गुरूंच्या मंदिरात लावतात त्या दिव्यांच्या तेजात मी आपल्या शरीरातील तेज मिळवीन. चवरी हन विंजना तेथ लयो करीन प्राणा, मग अंगाचा ओळंगणा होईन मी. श्री गुरूंची चौरी व पंखा जो असेल तेथे त्या चौरीत व पंख्यात मी माझ्या प्राणांचा लय करीन व मग त्यांच्या शरीराची सेवा करणारा वारा मी होईन. जिये जिये अवकाशी श्री गुरु असती परिवारेसी, आकाश लया आकाशे नेईन तिये. ज्या ज्या पोकळीत श्री गुरु आपल्या परिवारासह असतील त्या पोकळीत मी आपल्या शरीरातील आकाश लयाला नेईन. परी जितू मेला न संडी, निमेषू लोका न धाडी, ऐसेनी गणावया कोडी कल्पांचिया. परंतु जिवंत असताना अथवा मेल्यावरही श्री गुरूंची सेवा सोडणार नाही व एक निमिषभर गुरुची सेवा लोकांवर सोपवणार नाही व अशी ही सेवा कोट्यावधी कल्पनांचा काल मोजला तरी ती चालू राहील. येतुलैवरी दिवसा जयाची या मानसा, आणि करुनिया ही तैसा अपारुजू. येतपर्यंत ज्याच्या मनाला गुरुसेवाविषयी उत्कट इच्छा असते आणि त्याचप्रमाणे तो सेवा करूनही अपारच असतो, म्हणजे गुरुसेवेविषयी त्याची उत्कट इच्छा राहिलेलीच असते. रात्र दिवस नेणे थोडे बहुत न म्हणे, म्हणियाचे दाटपणे साजा होय. गुरुसेवेपुढे तो रात्रंदिवस जाणत नाही, थोडेफार म्हणत नाही आणि सेवेची गर्दी असली म्हणजे तो प्रसन्न असतो. तो व्यापारू येणे नावे गगनाहुनी थोरावे, एकला करी आघवे एकेची काळी. गुरुसेवा करायची म्हटले म्हणजे तो आकाशाहूनही मोठा होतो व तो एकटा गुरुची सर्व सेवा एकाच काळी करतो. हृदय वृत्ती पुढा अंगची घे दवडा, काज करी होडा मानसेशी. त्याच्या अंतःकरणाच्या वृत्तीपुढे शरीरच धाव घेते. त्याची प्रत्यक्ष कृती मनाशी सेवेच्या कामात चढाओढीची प्रतिज्ञा करते. देह जिवंत आहे तोपर्यंत शिष्याची गुरुसेवा करण्याची इच्छा असतेच, पण देहपातानंतर सुद्धा तो आपली ही इच्छा सोडत नाही. आपला देह पडल्यानंतर शरीराची माती होईल, ती माती सुद्धा गुरु जेथे उभे असतील त्या मातीत मिळवून टाकण्याची त्याची इच्छा असते. शरीरातील जलतत्व तो श्री गुरु ज्या पाण्याला स्पर्श करतील त्या पाण्यात मिळवून टाकण्याची इच्छा करतो. शरीरातील तेज तो गुरुंना ज्या दिव्याने ओवाळलं जातं त्या निरांजनातील तेजात तो मिळवून टाकू इच्छितो. गुरुंना चौरी ढाळली जाते त्या वायूमध्ये तो आपल्या देहातील वायुतत्व म्हणजेच वायुरूप पंचप्राण मिळवून टाकू इच्छितो. ज्या ठिकाणी श्री गुरु आपल्या परिवारासह राहतील तेथे तो आपल्या देहातील आकाशतत्व मिळवण्याची इच्छा करत असतो. म्हणजे मृत्यूनंतर सुद्धा आपल्याला श्री गुरूंची सेवा करायला मिळते याचे त्याला समाधान होतं. कोट्यावधी कल्प गेले तरी श्री गुरूंची अशा प्रकारे आपणच सेवा करावी, ती दुसऱ्या कोणावरही सोपवू नये असं त्याला वाटत असतं. आणि इतकी सेवा केली तरी त्याची गुरुसेवेची इच्छा अपूर्णच राहिलेली असते. आपण चांगली गुरुसेवा केली नाही असंच त्याला वाटत राहतं. गुरुसेवेच्या बाबतीत तो दिवस म्हणत नाही की रात्र म्हणत नाही, जास्त म्हणत नाही की कमी म्हणत नाही, कधीही कंटाळत म्हणून नाही.
उलट जास्त गुरुसेवा करायला मिळाली की अधिक प्रसन्नच होतो. जणू काही गुरुसेवेच्या बाबतीत तो आकाशाहून मोठा होतो. ज्ञानदेव वर्णन करतात की गुरुसेवेची उर्मी मनात उठण्याआधीच त्याचे शरीर धाव घेते. एरवी आधी अंतःकरणात वृत्ती उठते व मग शरीर ती पूर्ण घेण्याच्या कामी लागते. पण याच्या बाबतीत ही उलट प्रक्रिया असते. असं आणखीही वर्णन पुढे ज्ञानदेव करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.